त्रिवेणी संगमी नाना तीर्थ भ्रमी चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ नामाशी विनमुख तो नर पापिया हरिवेन धावया न पवे कोणी पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मिक नामे तिन्ही लोक उद्धरती हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करी ज्ञानदेव मने नाम जपा हरीचे परंपरा त्याचे कुळ शुद्ध हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करी पांडुरंगा करू प्रथमान माझी वाणी मानेल संतासी रंजवू चित्तासी अपोलिया माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐश दे प्रेम काही कळा शिवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा भेर शरण शरण एकनाथा त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करी सेवे करता घेतला भंग विश्वसंत संत श्रेष्ठ श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबरायन हे विश्व माऊली ज्ञानोबरायांचा 4 चरणाचा हरिपाठ ग्रंथातील 10व्या क्रमांकाचा असा अभंग आहे। या अभंगात विश्व माऊली ज्ञानोबराय
तीर्थ नामाचं महत्व सांगतात, पण या तीर्थयात्रेचं वर्णन केलेलं आहे, तीर्थाचं वर्णन केलेलं आहे. आणि हा जो कार्यक्रम आहे हा तीर्थयात्रेचं माऊंद, बरोबर ना, आणि 16 सोमवाराचं व्रत, त्याच्या निमित्त हा कार्यक्रम आहे. विठ्ठल अनिल महाराज म्हणणं होतं, जवळ हे सकळ सिद्ध आहे, ऊन गाळून याले याच्यातून, आणि कसं जवळ हे सकळ सिद्ध आहे घ्या वय, हात चालावाय पाय राहिले पाहिजे का नाही ते. विठ्ठल उन्हाळ्याच्या दिवसामध्ये कोणते कीर्तन 9 ते 11 केले पाहिजे. काय केले पाहिजे? कारण उशीर झाल्यानंतर तुम्हाला बी त्रास होतो, सगळ्याला त्रास होतो. विठ्ठला लोक पहा, तुम्ही केव्हा सुरू करा, सुरू केल्याशिवाय लोक येत नाही. तुम्हाला वाटतं लोक आल्यावर सुरू करू, लोक 1 वाजता तर तुम्ही सुरू नसतं केलं, लोक आलेच नसते. मला त्यात बी लोक म्हणते एवढी हो दे द्यायची, काय हो दे, कारण तुम्ही आता योग्य चाल म्हणले, याला कीर्तनात चाल म्हणते. कशात म्हणते? काही चालीत कीर्तन असतं, 45 मिनिटं चाल. विठ्ठल बरोबर म्हणले, समय जाणं भल. ज्याला समय कळत नाही तो येडगळ बुद्धीचा असतो. समय न कळे येडगळ बुद्धी काय असते. आता तीर्थयात्रेचा कार्यक्रम आहे, माऊंद्याचा कार्यक्रम, मग त्याला अनुसरून अभंग समयाला अनुसरून घेतला पाहिजे. म्हणून हा अभंग घेतला. त्रिवेणी संगमी नरदेह मिळाला, तीर्थयात्रा केली पाहिजे, व्रतही केलं पाहिजे. मी बोलत नाही, ज्यांचा अभंग येते ज्ञानोबाराय हरिपाठा सांगता, अरे मनुष्य देह मिळाला, तीर्थव्रत भाव हरी रे करुणा, 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 शांती दया पाहुणा हरी करे, शांती दया तीर्थव्रत भाव धरी रे करुणा. तीर्थावर भाव ठेवा, व्रतावर भाव ठेवा. मग ज्यांनी तीर्थयात्रा केल्या, ज्यांनी व्रत केलं, ज्ञानोबारायला हे अनुकूल माणसं आहेत. जय श्री महादेव गोरे आणि विश्वनाथ ठमाजी गोरे आणि पंचफुलाबाई विश्वनाथ गोरे यांनी 16 सोमवार व्रत केलं आणि तीर्थयात्रा केली, बरोबर ना. मग ज्ञानोबाराय का म्हणतात, तीर्थही करा आणि व्रतही करा. मग दोन्ही कामं यांनी केले का नाही? मग ज्ञानोबारायचं मनोगत यांनी जाणलं. तीर्थव्रत भाव धरी रे करुणा. तीर्थावर भाव त्यांचा असल्यामुळे तीर्थयात्रा केली आणि व्रतावर भाव असल्यामुळे व्रत केलं. सोमवार व्रत, एकादशी व्रत सोमवार न करती, कोण त्याची गती. आपला वारकरी संप्रदाय जितकी विष्णूला किंमत आहे तितकी शिवाला किंमत आहे. हरिहरा भेद नाही नका करू वाद, दोन्ही देव एक पायी. विठ्ठला ज्ञानोबारायने पण तीर्थयात्रा केली. भुतडीचे तीर्थे पहावे नयनी. कारण आई असं मदालशे सारखी, तिनं पाळण्यात पोराला सांगितलं, उठे पुत्रा जाई बाळा तू तीर्थे रे, पुत्रा जाई बाळा साधवाने संत जेथे असती बाबू साधवाने संत जेथे. पोरा उठ, जागा होय.
आणि तू तीर्थयात्रा कर। उठी पुत्रा जाई बाळा तू तीर्थे रे हिंड। तीर्थ कर, व्रत कर, कोणते कर? एकादशी व्रत सोमवार कर, बाकीचे करा वाटले कर, नाही तर करू नको, पण हे दोन कर। तीर्थयात्रा कर, जागा हो, ह्या लोकांच्या नादी लागू नको। उठी पुत्रा जाई बाळा, ज्ञानोबराय देखील म्हणले चला नाथ महाराजाकडं। नाथ महाराज विचारलं तुमचं काय म्हणणं आहे? माझं तेच म्हणणं आहे, तीर्थयात्रे सुखे जाऊ, तीर्थयात्रे सुखे जाऊ, वाचे विठ्ठल नामे, वाचे विठ्ठल नामे। तीर्थयात्रे सुखे जाऊ, तीर्थयात्रे सुखे जाऊ, वाचे विठ्ठल नामे, वाचे विठ्ठल नामे। संत संगे तीर्थयात्रे सुखे जाऊ। अरे मनुष्य देह मिळाला, तीर्थ सिद्ध आहे, सकळ सिद्ध आहे। तुकोबरायचं प्रमाणे ज्ञानोबरायने सांगितलं तीर्थयात्रा करा, नाथ महाराजांना काय सांगितलं? तीर्थयात्रा करा। आणि तुकाराम महाराज काय म्हणले? जवळ हे सकळ सिद्ध आहे। अरे हात चांगले आहेत, पाय चांगले आहेत, तीर्थयात्रा करा। व्याजानं पैसे काढून करू नका। जर तुमच्याकडे असले तर करा, नसले तर मग घरी नामस्मरण करा, त्याचं घरच काशी। नित्य नाम घोष जयाचे मंदिरी, तेच काशीपुरी तीर्थक्षेत्र। हा पण जर असन ना तर मग कुचरपणा करू नका, चिकटपणा करू नका। तुमच्याकडे पैसा असला आणि एखाद्या गरीबाला तीर्थयात्रा करा वाटली तर त्याला बी द्या, त्याचं व्याज घेऊ नका, त्या पैशाचं व्याज घेऊ नका, उष्णे द्या। तो जेव्हा देईन तेव्हा घ्या, त्याने बुडीले तर बुडू द्या, तुम्हाला पुण्य लागन। त्यांनी बी बुडू नये, उष्णे द्यावा। समजा एखाद्यानं बुडिले किंवा एखादा तिकडच मेला, मग कोणाकडून घ्या? गेले नाही तो मेला तरी याला अर्ध पुण्य लागत। मेलाला त्यासी अर्ध पुण्य, मेलाला त्यासी अर्ध पुण्य, मेलाला त्यासी अर्ध पुण्य। सर्व देवोनिया धाडावे तीर्थासी, सर्व देवोनिया धाडावे तीर्थासी, सर्व देवोनिया धाडावे तीर्थासी, मेलाला त्यासी अर्ध पुण्य, मेलाला त्यासी अर्ध पुण्य, मेलाला त्यासी अर्ध पुण्य। अरे तुमच्याजवळ फुकून दिलं तर 6 महिने जळायचं नाही, मग खाता का पैशाला? एखादा गरीब चालला तर उष्णे पैसे द्या। मेलाला त्याशी अर्ध पुण्य, बुडीले तरी अर्ध पुण्य। तो बुडीणार नाही आणि बुडी जाऊ नये, पण त्या पैशाचं याज घेत जाऊ नये। कोणत्या पैशाचं? तीर्थयात्रेचं। निर्वाळा पाठवी
बळे वाराणसी, निर्बळ आहे, गरीब माणूस आहे, तीर्थयात्रा करा, द्या पैसे, काय बिघडत नाही. तुला जाणं होत नाही त्याला दे, तुला अर्ध पुण्य लागण. पैसा द्यायला पाहिजे, पण व्याजानं पैसे काढून जमीन विकून तीर्थयात्रा केली नाही पाहिजे, माऊंद केलं नाही पाहिजे. नामदेवरायांनी ज्ञानोबारायांनी तीर्थयात्रा केली तर माऊंद देवानं केलं. मला माऊंद शब्दाचा अर्थ मावद, मा म्हणजे नाही आणि वद वदती बोलणे. जे पुण्य केलं ते सांगायचं नाही, त्याचं नाव काय? माऊंद. मावद येते, पण मावद म्हणता म्हणता झालं ते माऊंद. फलाहार आहे पण फराळ काय झालं त्याचं? फराळ. गाढ भावानी चर पण एखादच आपण केलेलं पुण्य सांगायचं नाही, माऊंद. म्हणून जय श्री महादेवराव गोरे आणि विश्वनाथ ठमाजी गोरे आणि पंचफुलाबाई विश्वनाथ गोरे यांनी तीर्थयात्रा 16 सोमवार व्रत केलं. त्यांचे चिरंजीव दत्ता विश्वनाथ गोरे आणि महादेव विश्वनाथ गोरे विठ्ठला. त्यांनी हा कार्यक्रम ठेवला. माझ्यासारख्या पामराकडे सेवा दिलेली. आमचे अनिल महाराजाचा आग्रह म्हणले, महाराज गरीब माणसं आहेत, अरे समाज कोणता बी असू द्या, अरे आपल्या जातीचा आहे पण मूर्ख आहे, काय कामाचा आहे? जात कोणती बी असू द्या, वैष्णव चांभार धन्य त्याची माता, ब्राह्मण आहे पण धाब्यावर जीव, तू काय कामाचा आहे? नव्हे तो ब्राह्मण ऐशी ज्याची बुद्धी, अभक्त ब्राह्मण जोळो त्याची तोंड, कास याती रांड प्रसव. कोणाची टिंगल नाही, वस्तुस्थिती आहे. जातीनं आमचे गुरुजी ब्राह्मण आहे, चंद्रशेखर महाराज, आणि विद्वान आहेत. तुका म्हणे श्रेष्ठ तिन्ही लोके. असं मी ब्राह्मणाची टिंगल करीत नाही आणि कोणाचं वर्णन बी, वस्तुस्थिती. जातीनं कोणी असू द्या, ज्याचे मुखी नाम तोची धन्य, तुका म्हणे नाही जाती सवे काम. अरे गोरोबा काका चिखल तुडायचे तर इतके भांडणात रंगायचे, सांगा कोणता बाप आहे पोरगा पायाखाली तुडवणार? कोण आहे? विठ्ठला. गोरोबाची कांता पाणी गोरोबाची पत्नी पाण्याला निघाली महाराज. तर म्हणली, स्वामी घरात कोणी नाही मुलावर लक्ष द्यायला, लक्ष असू द्यावे स्वामी बाळावरी. देहावर होते गोरोबा काका. हा म्हटले, बाई पाण्याला गेला, गोरोबा काका भजनात रंगले. भजनात रंगल्यानंतर नाही देह शुद्धी, मुलं तुडविली. मुलगा उठला, आई दिसत नाही पण आपले वडील दिसतात म्हणून वडिलाच्या दिशेने गेला. पायाला हात लागला पण देहावरच नव्हते गोरोबा काका. मुलगा पाया चिखलात तुडवला. काय परमार्थ असेल? साधी गोष्ट आहे का गोरोबा काकाची? माझ्याकडे मी तेरून एक गोरोबा काकाचं खापर आणलेले, आज माझ्या देवाऱ्यात आहे. तर ते खापर आज बी तुम्ही पाण्यात टाका, बुडत नाही मला. चला, साधी गोष्ट आहे का? माझ्या देवाऱ्यात आहे ते खापर. ते देवानं घडविलेलं गाडग आहे, कोणी घडविलेले, आणि त्याचा एक तुकडा आम्हाला सापडला म्हणून तो मी आणला. विठ्ठला. जातीचा विचार नाही बाबा, कोणी असू द्या, नामधारक पाहिजे. नाम. अरे पुन्हा देह मिळणार आहे का? मनुष्य देह पुन्हा मिळत नाही. म्हणून आयुष्य थोडे बरं, जो मिळाला तो कधी पडेल सांगता येत नाही. भविष्य मानव मध्ये
आयुष्य मानव दे 100 गणिल पण सगळे 100 वर्ष टिकत नाहीत. कोणी जन्मल, अरे काहीचा मृत्यू गर्भातच होतो. मृत्यू उदराचे परिवरी गर्भ घेऊशी. काही 5 वर्षात मरतात. पण आपल्या मरण ध्यानात नसल्यामुळे आपण बावळटवाणी वागतो. लोक जे व्यवहारात बावळटवाणी वागतात ना, त्यांच्या मरण ध्यानात नाही. अरे केवढा घोटाळा करा, एका दिवशी फुगा फुटणारच आहे. गेले का नाही लोक? मी कोण्या पक्षाचा नाही, कोण्या पक्षाचा असू द्या, काहून घोटाळे करता, काहून खोटं वागता? अरे आपल्या पुण्यतिथ्या घालणार आहेत का लोक? पाप म्हणून नाथ महाराज म्हणतात, करा रे बापानो साधनारे जनी करणीचे करू नका, जेणे नाही जन्म यमाची यातना ऐशा. मग काय करा? मनुष्य देह मिळाला, पाय चांगलेत, डोळे चांगलेत, हात चांगले, तीर्थयात्रा करा. जवळ सकळ सिद्ध आहे. हात चालावा तो सोयीत तीर्थयात्रा करण्यात आहे. पण तीर्थयात्रा करताना इकडे उचापत्या तिकडे करू नका. काय काय तीर्थयात्रेला जाते म्हणजे तिकडे हिम्मतलाल भेटत नाही, इकूनच बुर्ज घेऊन जाते. तिकडे काय भेटत नाही, इकूनच पुढे घेऊन जातो. काही कामाचं नाही ते. मग तीर्थयात्रा करा. तीर्थयात्रे सुखे जाऊ, पण वाचे विठ्ठल नाम. गात जागा गात जागा गात जागा गात जागा गात जागा अरे तीर्थयात्रा करायला इकडे फोन करायचे, कसं काय चाललं, त्याचं काय झालं, काही चिंता करू नका. देवाकडे चालले ना तुम्ही. अरे सुदामदेव द्वारकेला निघाले तर कसे निघाले? चले श्याम सुंदर को मिलने सुदाम, चले श्याम सुंदर मिलने सुदाम, गात गात चले मगर हरे कृष्ण रामा, गात गात चले मगर हरे कृष्ण रामा. चले श्याम सुंदर को मिलने सुदामा, चले श्याम सुंदर से मिलने सुदामा, चले श्याम सुंदर को मिलने सुदामा, चले श्याम सुंदर को मिलने सुदामा. चले श्याम सुंदर को मिलने सुदामा. अरे कशाचे घमेंडीत राहता तुम्ही? आपला बाप येणार तेव्हा काही चालणार नाही, कोणाचंच मरण. मग तेथे नचले काय सांगा? आपण त्या कोण्या पक्षाचे नाही. आपला ज्ञानोबा तुकोबा अजित दादा गेले, काय चाललं कोणाचं? बाळासाहेब ठाकरे गेले, गोपीनाथराव मुंडे गेले, RR पाटील गेले, विलासराव देशमुख गेले, काय चाललं कोणाचं? आपण बी जाणार, काय चालणार आपलं? म्हणून वारे सावध थोडा माया आशा, काही न चले. तुम्हाला आमचं बोलणं ध्यानात येईल, पण त्या टायमाला वेळ राहणार नाही. म्हणून आता तरी पुढे हात चूप तीर्थयात्रा करा. पण तीर्थयात्रा करताना लोकांच्या उचापत्या करू नका. आपल्या ध्यानात येईल पण वेळ राहणार नाही. म्हणून तीर्थयात्रा करा.
कारण आपल्याच्यानं सहज अवस्था प्राप्त होत नाही. सहज अवस्था उत्तम पुरुषाला प्राप्त होत असते. उत्तमा सहज अवस्था, मध्यमा ध्यान धारणा, कनिष्ठा मूर्तीपूजा. आता मूर्तीपूजा बी होती का आपल्याला? होत नाही. आपण लोक करायचे म्हणून करते, नाही तर खरी मूर्तीपूजा नाही. मूर्तीपूजा कशी? यथा देहे तथा देवे. तुम्हाला साबण लागते ना, मग देवाला साबण. तुम्हाला अत्तेर लागत ना, देवाला अत्तेर. तुम्हाला थंडीत सुटर लागत ना, मग देवाला. आता तुम्हाला उन्हाळ्यात कूलर लागत ना, मग देवाला काय पाहिजे? मग करता का इतकं तुम्ही? खोऱ्यासारखे देवडीत ताट पुढे लावता. आपल्याला सहज अवस्था प्राप्त होणं. उत्तम अधिकारी नाहीत आपण, मध्यम बी नाहीत, अधम बी. आपण अधमाधम आहेत. आपण कसे? कीर्तन जरी करता आलं का महात्मे थोडेच आहेत. लोकांना हार घातला, लोकांना जेवायला केलं म्हणजे का लय शहाणा झाला का? त्याचं मन सांगतो तू पामरेस. कोणेस? पामरे. आपल्या मनात पापवासना आहे. मग आपली पापवासना जावा म्हणून आपण कीर्तन करायचं, आपले दोष जावा म्हणून कीर्तन करायचं. का लोकांच्या कल्याणाकरता थोडं चालू? आपलंच कल्याण भिवंडी जोड गेलं तिकडे. लोकांच्या कल्याणात का? अरे जगाच्या कल्याणा संताच्या. ज्ञानोबरा तुकोबरा जगाच्या कल्याणात. आपण आपोली आपण आपुला आले चित्त. किती बोध केला? लोकांच्या उचापात्या करू नका. त्याचं कर्म त्या संग आपापले चित्त. आणि त्याच्याकरता चित्त शुद्ध होण्याकरता तीर्थयात्रा करा. काय करा? तीर्थानं चित्त शुद्ध होय. पण तीर्थयात्रा करीत असताना लोकांच्या उचापात्या करू नका. फुकटची सांगे लोकाची या गोष्टी, राम जग जेठी वाचेने. मग काय करा? नामस्मरण करा. तुम्ही तीर्थयात्रा केली पण नामस्मरण केलं नाही आणि दुसऱ्याच उचापत्या केल्या, तर मग त्याला ज्ञानोबा अभंगाच्या पहिल्या संगमे नाना तीर्थ भ्रमी. त्रिवेणी संगमी नाना. तुम्ही त्रिवेणी संगमावर म्हणजे प्रयागराजला गेले, नाना तीर्थ केले. 3.5 कोटी तीर्थ आहे जगात. किती कोटी आहेत? म्हणजे 3.5 कोटी. कस काय? 3.5 कोटी प्रकारचं पाप आहे. किती प्रकारचं? एका पापाच्या निवृत्ती करता देवाने एक तीर्थ तयार केलं. मग तीर्थ किती झाले? 3.5 कोटी. किती पाहिले अनिल महाराज तुम्ही? एक पाहिलं नाही. बरं, ज्यांनी तीर्थयात्रा केल्या त्यांनी किती पाहिले? 550. बरं, घळघळ माप धरा, 500 पाहिले असतील. किती होय? तीर्थयात्रा पाहतो का ते? किती पाहिले तीर्थ? मी काय सांगत होतो? किती तीर्थ पाहिले आपण? 400-500 पाहिले असतील. जास्तीत जास्त किती पाहिले असतील? 400-500 पाहिले. मग किती शिल्लक राहिले 3.5 कोटीतून? मेळ नाही त्याचा. काय नाही मेळ नाही. त्यामध्ये 4 धाम आहेत. किती? 4 धाम आहेत, सप्तपुऱ्या आहेत, 12 ज्योतिर्लिंग आहेत. हे मुख्य आहेत. अष्टविनायक आहेत. त्याच्यात काही तीर्थ आहेत आणि काही तीर्थाचे राजे आहेत. प्रयागराज, पुष्पकराज, बरोबर आहे ना? त्र्यंबकः तीर्थराज, त्र्यंबकः तीर्थराज,
तीर्थाचा राजा आहे. त्र्यंबक हा तीर्थराज, प्रयागराज पुष्पकराज. तुम्ही राज केले, तीर्थ केले, पण जर नामस्मरण नसल, चित्त नाही नामी. सगळे तीर्थ केले पण पंढरपूरला गेलेच नाही, तरी बी काय व्यर्थ आहे. तीर्थ केली कोटी वारी, नाही देखील पंढरी. केली कोटीवरी, बाप तीर्थ पंढरी. सगळे तीर्थ पाहिले, पण पंढरपूर पाहिलं म्हणले अरे बाप. काय म्हणले? बाप. आपण नाही का अरे बाप म्हणले? काय म्हणले? एखादी आश्चर्यकारक गोष्ट पाहिली की आपण काय म्हणतो अरे बाप. तसं ज्ञानोबा विठ्ठल. बाप तीर्थ पंढरी, अरे बाप भुवैकुंठ महिवरी. अरे तुम्ही चारिधाम केले, सप्तपुऱ्या केल्या, 12 ज्योतिर्लिंग केले, पण जर पंढरपूर पाहिलं नाही, जळो त्याचे झाले. पण तीर्थे केली कोटीवरी, नाही देखील पण. 3.5 कोटी तीर्थ जर करायचे असले तर पंढरपूरला जा. अवघेची तीर्थे घडती एक वेळा, जगात जेवढे तीर्थ आहे तुम्ही चंद्रभागा डोळ्यानं पहा. अवघेची तीर्थे. नाथ महाराज म्हणले तुकाराम महाराज तुमचं गणित चुकलं. एक एक तीर्थ कोटी कोटी, कोटी कोटी बारा घडत. चंद्रभागा डोळा, डोळ्यानं चंद्रभागा पाहिली की एक तीर्थ कोटी वेळा, एक एक तीर्थ कोटी कोटी वेळा चंद्रभागा डोळा देखलिया. आज सगळे तीर्थ पंढरपूरला दुपारी येतात महाराज. मी बोलत नाही. शंकर सांगे ऋषी जवळी, शंकर सांगे
शंकर सांगे ऋषी जवळी सकळ तीर्थे मध्यान्ह काळी येती पुंडलिका जवळी करती आंघोळी वंदिती चरण आज भी. मग ज्याला चारिधाम होत नाही सप्त त्यांनी पंढरपूरला जा, पण गात जागा उचापत्या करीत नाही. काय गात जागा? रामकृष्ण गीती गात, रामकृष्ण गीती गात, रामकृष्ण. तुम्हाला हरिपाठ पाठ असला हरिपाठ म्हणा, काकडा म्हणा, मदालसा म्हणा, नाटाचे अभंग म्हणा, समाधीचे अभंग म्हणा, पत्रिकेचे अभंग म्हणा, आणि काहीच येत नसलं रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण, रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण, जय जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण. वैकुंठवासी भीमसेन महाराज हा जप करायचे, मला लयच गोड जप करायचे. आता या जुन्या मंडळीने ऐकलं असेल, समाधी लागण माणसाला असा त्यांचा आवाज होता मला. आणि काहीतरी अरिष्ट येणार होतं पहा, म्हणून त्यांनी गाव हा जप करायला लावला होता. विठ्ठला नाम इतकं श्रेष्ठ आहे. तुम्ही काही करा, तुम्ही शेतीतलं काम करा, नामस्मरण. कामामध्ये काही म्हणा राम राम, जाईल भवश्रम. मग तीर्थयात्रा करा बाबा, आवडीनं करा. तीर्थयात्रे सुख, पण वाचे विठ्ठल नाम. देवा तुम्हाला जे आवडल देवाचं नाव ते नाव घ्या. राम म्हणा, कृष्ण म्हणा, विठ्ठल म्हणा, हरी म्हणा, वासुदेव म्हणा, गोविंद म्हणा, तुम्हाला जे आवडल ते नाम घेत चालेल. श्रेष्ठच आहे, नामापुरतं साधन नाही, पण नामाच आपलं तीर्थयात्रेत चाललं ना, तीर्थयात्रेला वाटच आली. नामा मार्गी चालता पाऊला, मार्गी चालता पाऊला पाऊल, मार्गी चालता पाऊला पाऊले, मार्गी चालता पाऊला पाऊले. आता लक्झऱ्या निघाल्या, पण पहिली तीर्थयात्रा पायी होती. काय होते त्याचे सार्थक चरण म्हणायचे. जे चरण कीर्तनाला गेले, जे चरण तीर्थयात्रेला गेले, ते सार्थक चरण आहेत. मार्गी चालता पाऊला पाऊली, चिंतावी माऊली पांडुरंग विठ्ठला. तीर्थयात्रा भरपूर केल्या, पण नामस्मरण केलं नाही. तिकडं तमाखू खात पचापच थुकत बसली, मग जमत नाही. चित्त नाही नामी व्यर्थ आहे. आणि जे तीर्थयात्रा करतात पण नामस्मरण करीत नाहीत, ते कसे आहेत महाराज अभंगाच्या. नामाची विमुख तो नर पापिया, नामाची विमुख तो नर पापिया, नामाची विमुख तो नर पापिया, विमुख तो नर पापिया, नामाची विमुख तो नर पापिया, नामाची विमुख तो नर पापिया, नामाची विमुख तो नर पापिया, विमुख तो
हृदय मिळून देवानं वाणी देऊन तुम्ही जर नामस्मरण करीत नाही, हस्त पवित्रो यदि दान पुण्यो, पाद पवित्रो यदि तीर्थयात्रा, कंठ पवित्रो यदि नाम घोषो, यदि ब्रह्म. हाताला शोभा नुसते अंगठा घालण्यानं नाही, कडे घालण्यानं नाही. मग हस्त पवित्रो यदि दान पुण्यो, दान धर्म करा. पाद पवित्रो यदि तीर्थयात्रा, कंठ पवित्रो यदि नाम घोषो, आणि हृदय पवित्रो यदि ब्रह्मनिष्ठा. हाताला दानेन पाणीर न तू कंकणेन, नुसतं 10 तोळ्याचं कड घातलं. विठ्ठल नामानं शोभाय, नामस्मरण करा. कमल मुख राम भजन नको दिया. का लोकांच्या उचापात्या करण्याकरता फुकटची सांगे लोक राम जगटी. नामाविन काय वाऊगी चावट, वाया वटवट. अरे नाम नैवाचे करंट्या कपाळाचे जे असतात, अभागी असतात, दैवहीन असतात, त्यांना देवाचं नाव तोंडाला. तुम्ही पा काही कीर्तनात बी देवाचं भजन करीत नाही, मग किती प्युअर पापी असतील. नामाशी विनमुख. तुम्ही सांगा असा कोणता माणूस आहे पंक्तीला बाटल्याला लगे तोंड दाबून धरतो आहे का कोणी? वाढू देत नाही, सुरू करतो. अरे तशी ही पंगत आहे. ब्रह्मरस करू भोजन, आणि त्या ब्रह्मरसा करता लावून मृदंग शेव ब्रह्मरसावडी. मग कीर्तना जर तुम्ही भजन करीत ना, मग घरी करता का? नामाशी विनमुख तो नर पापिया. किती पापी. निळा म्हणे पाप मुख्य त्याचे साचे, नावडे देवाचे नाममुखी. खरा प्युअर पापी तो की ज्याला देवाचं नाव आवडत नाही. नामाविन मुख सर्पाचे ते पिया, नामाविन मुख सर्प आहे, जीवन काय सर्प आहे. नामाविन मुख सर्पाचे पिया, जीवन काय सर्प आहे, जीवन ज्याच्या मुखाला देवाचं नाव येत नाही त्याचं तोंड म्हणजे सर्पाचं बीळ आहे, आणि त्याची जिव्हा म्हणजे सर्प आहे. तो कोणी असू द्या, ब्राह्मण असो, मराठी असो, सुतार असो, कुंभार असो, लव्हार असो, कोणी असो, ज्याच्या मुखाला देवाचं नाव नाही त्याचं मुख म्हणजे सर्पाचं बीळ. नाम नवाचे वाचे नाम ज्याची तोंड. हा असं आहे ते. तुम्ही म्हणता दुसरंच म्हणले जावं. नाम नवदे ज्याचे तोंड. ते काताडे भिजायचं कुंड असतं का, सांभाराचं खेटर, ते ओले कराय करता तसं ते तितकं गचाळ तोंड असतं त्याचं. कशाचं? त्याच्यात काय खाता तुम्ही त्या कुंडात? काहीच नाही. दही काय खाता? होय डोळे काय खाता तुम्ही? कशात कशात? चर्म खात नाही कुंडात.
खरं नाम नवदे ज्याचे तोंड तेची चर्मकाच. आता त्याच्या पुढचं प्रमाण सांगतो. नाम नवदे ज्याची वाचा. आता पुढचं सांगत नाही. नाम थोडं थोडं मागे सरका मग तुम्ही सरका मागे थोडं थोडं जमलं की नाही आता. नाम नवदे ज्याची वाचा तो लेख दो बापाचा. तुकाराम महाराज म्हणते, अरे देवानं दिले इंद्रिय हात पाय कान डोळे. हात कसा करता दिले? टाळी वाजवण्याकरता, दान करण्याकरता. पाय कसा कीर्तनाला जाण्याकरता, तीर्थयात्रेकरता. डोळे कशा करता? देवाचं रूप पाहण्याकरता. कान कशा करता? देवाचे गुण ऐकण्याकरता. आणि तोंड कशा करता? देवाचं भजन करण्याकरता. विठ्ठल डोळे मुख बोलाया वचन जेणे तो जोडशी नारायण. घे माझे वाचे घे माझे वाचे एक निस्ते वाणीला थोडं म्हणले ते. डोळ्याला म्हणले, कानाला म्हणले. डोळे तुम्ही घ्या रे. पाय उठो मना तेथे धाव घे राय विठोबाचे पाय. पण ज्याची वाणी भजन करीत नाही ती वाणी वाईट आहे. ती वाणी पिशाच्याची वाणी. अरे ज्या गावात भजन होत नाही, विठ्ठल नाही जय देशी, स्मशान भूमी ते परियेशी. म्हणून देवानं हे देह दिला, भजना करता दिला. म्हणून प्रयत्नानं भजन करा. आणि संसार प्रारब्धावर असतो. कशावर असतो संसार? प्रारब्धावर असतो. आता मला वाटतं मोदीची खुर्ची मिळाव वाटतं, मला कोणाला वाटत नाही, मिळावं वाटतं ना. पण घरचे मतदान देत नाही तर बाकीचे कोणते खरंय का नाही? विठ्ठल म्हणून मला म्हणतात नामस्मरण करा. काय करा? नामस्मरण करा. नामचिंतन घ्या. नामाशी विन्मुख तो नर पापिया. पण ध्यानात धरा, तुम्ही देवाचं नाव घेत नाहीत, पण तुमच्यावर टाईम आल्यावर देवाशिवाय कोणी नाही. हरिवीन धावया. तुमचा युवा येणार नाही, तुमचा जावा येणार नाही, तुमचा बाप येणार नाही. सांगा गजेंद्रावर टाईम आला, सगळ्यांनी सोडलं का नाही? ज्याची तुझं गुंती ते तो मोकलती अंती. सगळे सोडून देतात. मित्र आले, गोत्र आले, हे तो स्मशानी परतले. शेखी टाकून या गेले एकलाचे. फक्त हरिवीन कोणी नाही सोडविता. देवाशिवाय कोणी सोडत नाही. तुला म्हणे तुला सोडविना कोणी. मनाला बोध केला. हे मना नको नको म्हणा गुंतू माया. काळ आला तुला देवाशिवाय कोणी सोडविना राजा. हरिवीन धावया नपवे. सांगा प्रल्हादाला कोण काम आलं? ध्रुवाला कोण काम आलं? गजेंद्राला कोण काम आलं? द्रौपदीला कोण काम आलं? सगळे उदाहरण माहिती आहेत ना तुम्हाला. मग सब पैसे के भाई दिल का साथ. देव आपला, देव माझा. एक माणूस म्हणला महाराज पोर गाय करणं. म्हणलं तो नाहीच ना ते. खरे की नाही? आपलं पोर गाय करत म्हणलं आपलं एक दे. मग कोणाचं आहे? आपण आपलं म्हणतो का आपलं येते? आपलं असतं तर ऐकलं असतं ना. अरे डोळे आपले नाहीत,
जर पाय डोळे म्हणता माझे ते कैसा मोकलिलो. डोळे आपले तर मग गेले कोण, पाय आपले तर गेले कोण. आपण यायला भ्रमानं आपलं म्हणतो, हे कोणी आपलं नाही. एकलेची यावे एकलेची जावे, एकलेची यावे एकलेची जावे, एकलेची यावे एकलेची जावे, एकलेची यावे एकलेची जावे. याची अनुभवावे आपणची, याची अनुभवावे आपणची. एकलेची यावे एकलेची जावे, एकलेची यावे एकलेची जावे, एकलेची यावे एकलेची जावे, एकलेची यावे काय बोध आहे महाराज. चोखोबरायचा अभंग आहे. पोशिला जन्मला देह पोशिला सुखाचा, काय भरवसा याचा आहे. काय भरवसा आहे, क्षणभंगूर नाही भरवसा. काय चोखोबर म्हणता, अरे ज्या देहाचे चोचले पुरायला तू, ज्या देहा संबंधाने माझे म्हणायला, काय भरवसा याचा आहे. एकलेची यावे एकलेची जावे, हेची अनुभवावे आपणच. चोखा म्हणे याचा नधरी भरवसा, शरण जा सर्वेशा विठोबासी. याचा भरवसा धरू नका. पण आपण भ्रमिष्ट झाल्यामुळं आपल्याला देह खरा वाटतो. काय वाटतो, देह आधी काय खरा, देह संबंधी पासारा. साधू संत सांगते आपल्या प्रमाण पाटेत, पण सुटत का हे? खाऊन सुटत नाही. अनंत जन्मामध्ये आपण हे भोगीत आलो म्हणून सुटत नाही. अनादि संसार मालेच्या ठाई नित्य विशेष सेविले पायी, ते ठसावले चित्ताच्या ठाई वारंवार म्हणून सुटत नाही. म्हणून महाराज म्हणतात, ध्यानात धरा, तुम्ही आमचं ऐकायचे नाही. अंतकाळी कोणी नाही बा सांगाती, साधूचे संगती बा. म्हणजे बाबा तू घमेंडी ते आज कोणी जवळ येत नाही. म्हणून भजन करा, करा हरिभक्ती, परलोकी कामा सोडविल यमापासून. तू काय म्हणे तुझं सोडविना देवाशिवाय, म्हणून हरिवीन धावया न पवे कोणी. मी बोलत नाही. ज्ञानोबा म्हणतात पुराण प्रसिद्ध आहे. तिसरं चरण, पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मिक, पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मिक. टाळी टाळी. प्रसिद्ध बोलिले वाल्मिक. कारण वाल्मिक ऋषीनं जे पुराण लिहिलं म्हणजे रामायण ग्रंथ, त्या रामायणात त्यांनी सांगितलं, प्रसिद्धीस आलं की नामानं तिन्ही लोकाचा काय होतो, पुराण प्रसिद्ध. वाट पाडा कोळिको वाट पाडा कोळिको, वाट पाडा कोळिको
वाल्मिकू नामे उद्धरिले तिन्ही लोकू आपणा सहित निवाला. नामाची ताकद आहे. नामानं तिन्ही नामे तरला नाही कोणी ऐसा द्यावा निवडून. तरले तरती हा भरवसा 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 तरले तरती हा भरवसा. हरी तरले तरती हा भरवसा. नामानच तरुण जाणार. अरे तुम्ही कर्म योग ज्ञान कठीण आहे महाराज. ते मार्ग कठीण आहेत. मोडून या वाटा सूक्ष्म केला राज. नामाचा मार्ग सोपा मार्ग. तुका म्हणे सोपे आहे सर्व शहा नातो धनी. ज्ञानदेव म्हणे नाम हे पण सर्वत्र दुर्लभ विरळा जाणे. विठ्ठला पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मिक नामे तिने लो. अरे वाल्मिक ऋषीचं पाहना वाट पाड्या होते पण नामस्मरण केलं. वन कोणी महादारी नाम तारी लाल गिरधारी नाम तारी लाल गिरधारी तारी लाल गिरधारी नाम तारी लाल गिरधारी नाम तारी लाल गिरधारी नाम तारी लाल गिरधारी. वाल्या कोळी महा हत्यारी नामे तारीला निर्धारी. नामानं तरला. कशानं तरला? मग आपण नामस्मरण करा का दुसऱ्या उचापत्या करा? नामस्मरण करा. कारण ना रामाच्या नाटकाचा डायरेक्टर झाला कोण? कोळियाची कीर्ती वाढली. कोळियाची कीर्ती केले रामायण. रामायण राम जन्मायच्या आधी रामायण लिहिलं. कोण होता? वाटपाड्या होता. पण कसं जमलं ते? नामानं जमलं. याने घ्यावे नाम तिशी करणे त्याचे. तुम्ही नामस्मरण करा. देव आपलं काम करतो. तुम्हाला लोकांनी किती विरोध करू द्या फक्त तुम्ही नाम चिंतन करा. सगळ्याचा निटोबा धुपण जाळ संगच होतो मला. मी माझा अनुभव सांगतो. मला घरातले विरोधात होते, गावातले विरोधात होते, सासरवाडीचे विरोधात होते, पाहुणे राहुणे विरोधात होते. मी फक्त नाम चिंतन केलं. सगळे गोड झाले. मी अभंगच घेतला. अवघ्याची गोड झाले. हे विरोध लोक तात्पुरता करीत असते. प्रतिकूल झाले की विरोध करते. मग नाम चिंतन करा. देव त्याचं काम करतो. याने घ्यावे नाम तिशी करणे त्याची. अरे नाम घेतलं तर यम थरथर. नका जाऊ तया गावा नामधारकाच्या शिवा सुदर्शन यावा. कारण त्या नामधारकाच्या घराभोवती सुदर्शन चक्र फिरत राहत. फिरे सुदर्शन घेऊन या नारायण. विठ्ठला पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मिक नामे तिन्ही लोक उद्धरती. नामाने कोण तरला नाही सांगा मला तुम्ही. अरे कोणाला कर्म जमलं नसन, कोणाला उपासना, पण सकळ अशी येथे. म्हणून ज्ञानोबा म्हणतात तुम्ही बाकी काही करू नका. काय करा?
ज्ञानदेव म्हणे नाम जपा हरीचे. काय करा तुम्ही नामाचा जप करा. ज म्हणजे जन्मातून तारणारा आणि प म्हणजे पापातून मुक्त करणारा. ज्ञानदेव म्हणे तुका म्हणे जपा मंत्र त्र्याक्षरी सोपा. काय करा? जप करा, नामस्मरण करा. आणि जो सतत नामचिंतन करीन अरे तो शुद्ध यात नवल नाही, परंपरा त्याचे शुद्ध. पवित्र ते कुळ पावन तो दे जेथे हरीचे दास. पवित्र तो देह वाणी पुण्यवंत जो वजे अच्युत सर्व काळ देवाचं नामचिंतन करणारा. परम तुका म्हणे कोटी कुळे ती पुनीत पण कोणाचे भावे गाता गीत विठोबा. आपण गात नाही का? भावनीने गात नाहीत, भावनीने गात नाही म्हणून आवडीने भावे हरे नाम घेसी. आवडे विठ्ठल गाईजे एकांती आलभ्य ते येती लाभ घरा. देवाचं आवडीनं भजन करा. तुम्ही सवडीनं करता का आवडीनं करता? आपण खाल्ली पोळी तर वाजली टाळी, नाही तर बसली दात खिळी. अनिलला मी रात्री सांगितलं जरा खाऊ घातलं तर भजन कीर्तन करी मी. मग त्यांनी पोळी करायची तर पुरणपोळी करायला लावली. काय करायला लावली? खाल्ली पोळी तर वाजली टाळी. मग आपण सवडीनं भजन करतो का आवडीनं करतो? मग सवडीनं करावं का आवडीनं करावं? आवडीनं. कोण म्हणलं आवडीनं? आवडीनं करावं. बरोबर आहे का नाही? तुम्ही लिंबाचा पाला सवडीनं खाता का आवडीनं खाता? सवडीनं. मग आता तुम्हाला टाइम आणून द्यायचा का पाला? तुम्ही लिंबाचा पाला जो खाता ते सवडीनं खाता का आवडीनं खाता? गरज म्हणून खाता. लिंबाचा पाला आवडतो का? डॉक्टरच्या गोळ्या आवडतात म्हणून खाता का तुम्ही? नाही, गरज म्हणून खाता. तसं सवडीनं तर झालंच, आवडीनं त्याच्यापेक्षा चांगलं आणि गरज म्हणून त्याच्यापेक्षा चांगलं. गरज म्हणून मला माणसाचा देह मिळाला, माझं कर्तव्य आहे, मी भजन केलं पाहिजे. गरज वाटली पाहिजे, गरजेनं परमार्थ करा. असे जे भजन करतात ज्ञानदेव म्हणे नाम जपा हरीचे परंपरा त्याचे. कोणतं भजन करा? हरी मुखे म्हणा, 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 हरी मुखे म्हणा. पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी, हरी मुखे म्हणा, 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 हरी मुखे म्हणा. गोपाल कुमार, गोपाल कुमार, गोपाल कुमार, गोपाल कुमार, गोपाल कुमार, गोपाल कुमार, म्हणून मुखानं हरी हरी असं भजन करा. अरे किती ताकद आहे हरिनामात. हरिनाम में 3 गुणे जुने कीर्तनकार सांगायचे. हर कोई लागत पाव, खाने को मिष्टान्न मिले, अखेर वैकुंठ जा. तुम्ही सांगा आपण खरं भजन करतो का डुप्लिकेट करतो? सांगा ना कसं करतो? म्हणजे डुप्लिकेट म्हणा मग, मनातून नाही म्हणजे काय? म्हणजे उगा मौचुळ बोलायचं, मनातून नाही. डुप्लिकेट करतो कोण? मी का? आपण सगळेच डुप्लिकेट करतो. तरी किती लोक पुढं पुढं करते आपल्या. आणि जर आपण खरं भजन केलं तर देव पुढं पुढं नाही करायचा.
अरे आपण डुप्लिकेट भजन करतो, लोक पैसे देऊन चांगलं चांगलं खाऊ घालतात. आणि आता काय देशील का नाही? देणार आहेत. मग पैसे देते, पुरणपोळ्या खाऊ घालते आणि आपलं भजन डुप्लिकेट. खरं आहे की नाही ढवळे? सर काळच आहे आपलं, पण नाव ढवळे आहे का नाही? त्याला म्हणाल म्हणजे आपण बी तसेच आहेत. खरं आहे का नाही? ढवळे, मग त्याला त्याचं नाव ढवळे, कपडे ढवळे मग येतो. बोलणं सोपं आहे, डुप्लिकेट परमार्थ आहे आपला. पण लोक किती हरिनाम में 3 गुणे. अरे डुप्लिकेट नाम घेतो आपण तर लोक इतकं पुढं पुढं करतात, आपल्या डोक्यावर फुलं उधळीत. आपण जर खरा परमार्थ केला तर देव पूजा करेल. विठ्ठला नामाची ताकद आहे. आपण आता घरी चाललो, सगळे लोक कीर्तन आले का? नाही आले. आता यायला लय नाद लमट स्वयंपाक केला, खरा स्वयंपाक एवढ्या लोकांपुरताच पाहिजे होता. केवढ्या गुत घेतलं का लोकांना? चांगले चुंगले 5 पदार्थ करायचे नाही, ह्यालाच खाला. जेवढे कीर्तनला येते तेवढी जेव घालायची. खरंय की नाही? ते मी मोहरा घेईन कोणाला, पण खरंय की नाही? कामाच्या बायला बाटू टाका नो, कामाचे तसेच ते मोखरच बाटू खाऊन गेले. खुंड विठ्ठल खाऊ घालावा, सर्वाभूती द्यावी अन्न. मला तसं अन्नदानाला विरोध करायचा नाही, पण नामचिंतन करा. अरे पूर्वीचे लोक पंगत बसली की हरिराम हरिराम भजन करायचे का? त्याचं आपण जेवण करायलो तर त्याच्याबद्दल काही नामस्मरण करा. पवित्र ते अन्न हरिचिंतनी भोजन. काहीतरी भजन करा, तिथं काय करा? भजन करा, सेवा करा, मग अन्न सेवन करा. ते प्रसाद होतो. काय होतो? हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. जर तुम्ही मुखानं भजन केलं, पुण्याची गणना. म्हणून तीर्थयात्रा करा, व्रत करा, पण तीर्थ करीत असताना, व्रत करीत असताना भगवंताचं नामचिंतन करा. आणि जर ते नाम केलं नाही, चित्त नाही नामी, तरी ते व्यर्थ. ज्ञानेश्वर माझ्या अल्पमतीप्रमाणे सद्गुरु बुद्धी देतील तसा अभंगाचा भावार्थ करण्याचा प्रयत्न केला. अभंगाचा भावार्थ असाच आहे, असा माझा आग्रह आहे. या जो बरोबर आहे गुरुवर यांचे चुकीचं आहे, उद्धटपणाचे, बावळटपणाचे, मूर्खपणाचे. आता आपण प्रेमानं बोलतो ते आपलं मूर्खपणाचं समजायचं, पण त्याच्यात काय प्रेम आहे. तुम्ही आम्ही खेळीमेळी गदारोळी आनंदे झालेली सेवा सद्गुरुचरणी, भगवतचरणी, ज्ञानोबराय तुकोबराय चरणी. महाराज हे देखाव माल फासाव धंदा आहे. पहिले मंडप चांगले होते, भेट किती गार वाटायचं मंडपात. त्या लोकाला ते पटाना गाळून ऊन येतं महाराजाच्या. चक्रायाचा टाइम आला महाराजांनी. काय गाळून येतं ना, गढोळपाना कत नाही उन्हात, नेतळूनच येतं. पण लोकाला आता देखाव माल फसाव धंदा. लटिके ते रुचे साच कोणाही न पाहिजे. झालेली सेवा सद्गुरुचरणी, भगवतचरणी, ज्ञानोबराय तुकोबराय चरणी सेवा समर्पित करू. सेवेला पुनराम देऊ. सगळेजण एकदा प्रेमानं भजन करू. तुकाराम 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 तुकाराम.